आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये शारदीय नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावेळी दुर्गा देवीच्या 9 रूपांची विधिवत पूजा, आराधना केली जाते. संपूर्ण भक्तिभावाने देवींच्या 9 रूपाला समर्पित होऊन मनोकामना पूर्तीसाठी या काळात व्रत देखील करतात. तसेच संपूर्ण 9 दिवस देवीसमोर अखंड दीप प्रज्वलित केले जाते. त्यामुळे पाहूयात कोणत्या तेलाचा दिवा यावेळी देवीसमोर लावावा. नवरात्रीमध्ये भाविक दुर्गा देवी आणि तिच्या 9 दिव्य रूपांची पूजा करतात. तसेच यावेळी अनेकजण 9 दिवसांचा उपवास पाळतात. सात्विक भोजन करून किंवा काही जण केवळ फळे आणि पाण्यावर हे कठीण व्रत करतात. मात्र यावेळी व्रताचे जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व देवीसमोर लावणाऱ्या दिव्याचे सुद्धा आहे. नवरात्रीत देवीसमोर अखंड दिवा लावला जातो. हा दिवा तेलाचा असावा तुपाचा असावा याबाबत अनेकांना माहिती नसते. आज आपण जाणून घेऊयात देवीसमोर दिवा कसा आणि कोणता लावायचा. नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याची पद्धत आहे. कोणतेही व्रत करताना देवासमोर आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावतो. तसाच दिवा नवरात्रीत देखील तुम्ही देवीसमोर लावू शकता. याचसोबत शुद्ध तिळाचे तेल, मोहरीचे तेल यांचा सुद्धा दिवा लावू शकतो. तेलाच्या गुणवत्तेमुळे ज्योत सतत जळत राहते. तसेच शुद्ध गाईचे तूप वापरल्याने ज्योत स्थिर आणि स्वच्छ जळत राहते. किती ज्योतींचा दिवा लावावा? नवरात्रात देवीसमोर दिवा लावताना तो किती ज्योतींचा असावा हा प्रश्न अनेकांना पडतो. आपण एका ज्योतीचा दिवा कधीच लावत नाही. दिवा हा नेहमी 2 ज्योतींचा किंवा 5 ज्योतींचा लावला जातो. आपल्याला शक्य असेल कशाप्रकारे तुम्ही 1 किंवा पंचमुखी दिवा देवीसमोर लावू शकता. मात्र हा दिवा 9 दिवस अखंड लावावा अशी मान्यता आहे. आता पाहूयात दिवा केव्हा लावावा. दररोजच्या पूजेला दिवा हा नेहमी सूर्योदयापूर्वी लावला जातो. तसेच नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्ही पहिल्या दिवशी लवकर उठून पूजा करून पहाटे दिवा लावावा. अखंड ज्योत प्रज्वलित करणार असाल तर दिव्याकडे लक्ष देऊन त्यात वेळोवेळी तूप किंवा तेल सोडत राहावे. जे लोक अखंड दिवा लावू शकत नाही त्यांनी सूर्योदयापूर्वी तसेच सूर्यास्तापूर्वी दिवा लावावा. यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीसोबतच सकारात्मक ऊर्जा येते. दिवा लावताना कोणता श्लोक म्हणावा? केवळ नवरात्रीतच नाही तर आपल्या घरात दररोज दिवा लावताना लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हा श्लोक म्हणावा. यामुळे घरात लक्ष्मी येते, सुखशांती लाभते, घरात सकारात्मक ऊर्जेचा वास असतो. शुभ करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा, शत्रुबुद्धी विनाशाय दीपा ज्योतिर्नमोस्तुते, दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दना, दीपोमी हाराते पापम दीपा ज्योतिर्नमोस्तुते. याचा अर्थ दिव्याच्या प्रकाशाला नमस्कार, ज्यामुळे समृद्धी, मंगल, आरोग्य आणि विपुलता येते आणि शत्रुत्व आणि अज्ञानाच्या भावना नष्ट होतात. यामुळे हा श्लोक दिवा लावताना जरूर म्हणावा.